किंवा मग टॅब स्क्रीन वगैरे का व्हिडिओ गेम, सो विच स्क्रीन अफेक्ट मोर? स्क्रीन मध्ये दोन प्रकारचे स्क्रीन असतात. एक तर CRT जे जुने स्क्रीन होते ते CRT स्क्रीन होते, त्याला कॅथोड रे ट्यूब म्हणायचे. त्याच्यामध्ये थोडासा डॅमेज जास्त होतो डोळ्यांना ॲज कम्पेअर टू आता जे नवीन स्क्रीन आलेले आहेत. त्या स्क्रीनमध्ये रिझोल्युशन चांगलं आहे आणि त्याच्यामधले जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत ते कमी निघतात. म्हणून आता जे नवीन स्क्रीन आहे ते डोळ्यासाठी चांगले आहेत. आणि मोबाईल आणि लॅपटॉप मधला तुम्ही जर फरक विचारला तर मोबाईल हा एक छोटा स्क्रीन आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला टेक्स्ट साईज पण छोटी असते आणि मोबाईल आपल्याला जवळ पकडावं लागतं, त्यामुळे डोळ्यावर त्याचा परिणाम जास्त होतो ॲज कम्पेअर टू लॅपटॉप. लॅपटॉप तुम्ही 1.5 ते 2 फीटच्या अंतरावर ठेवू शकता, त्यापेक्षा जास्तही ठेवू शकता आणि त्याच्यामध्ये स्क्रीन मोठी साईज असते, त्याच्यावर अँटी ग्लेअर कोटिंग असेल आणि रिझोल्युशन चांगलं असेल तर आपल्याला डोळ्याला त्या अपाय कमी होतो. तर मोबाईलपेक्षा टॅब चांगलं, टॅबपेक्षा लॅपटॉप चांगलं, लॅपटॉपपेक्षा PC चांगलं आणि PC पेक्षा TV चांगलं. कारण का TV थोडं लांब अंतरावर असतं आणि स्क्रीन साईज मोठा असतो, त्यामुळे तुम्हाला अकोमोडेशन जास्त करावं लागत नाही कॉन्स्टंट. त्यामुळे ॲज कम्पेअर टू मोबाईल हे जे मोठे स्क्रीन साईजचे जे आहेत ते आपल्यासाठी जास्त हितावं आहे असं मला वाटतं. आणि जे नवीन पद्धतीचे स्क्रीन्स आलेत आता ज्याच्यामध्ये LED स्क्रीन आहेत ते जास्त चांगले आहेत आपल्यासाठी असं मला वाटतं. ओके, म्हणजे जर आपल्याला स्क्रीन वापरायची गरज पडलीच तर बेटर इफ वी कॅन कनेक्ट आवर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस टू आवर TV. So that will be the best, we can say, midway of this, right? Yes, correct. Yes. Okay, over to you, Priyanka. Okay. My next question was, is it advisable to watch YouTube or read Kindle or play video games, etc. after we are done with our online classes? Because children these days, we prefer engaging ourselves with a lot of gadgets as everything is digitalized, and somehow it is a very effective distraction as well. So is it advisable to do all of these things? कसं आहे, आता आपल्याला डिजिटल वर्ल्ड मध्ये आपण राहतो. आता डिजिटल गॅजेट्स आर रिक्वायर्ड, म्हणजे मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आजकाल मोबाईल म्हणा, लॅपटॉप म्हणा, PC म्हणा याची गरज आहे तुमच्या रोजच्या कामासाठी, तुमच्या अभ्यासासाठी, एज्युकेशनसाठी. प्रत्येक गोष्टीत आता आपल्याला या गॅजेट्सचा वापर आवश्यक झालाय. इट इज अ पार्ट ऑफ आवर लाईफ. आता फक्त कोणतीही गोष्ट नवीन जर आली तर त्याला कसं वापरायला पाहिजे, किती प्रमाणात वापरलं पाहिजे याचा कंट्रोल आपल्यावर असणं आवश्यक आहे. आणि जशी तुम्हाला एखादी व्हेकल घेऊन दिली, तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला एखादी स्कूटर घेऊन दिली किंवा कार तुम्ही घेतली, तर तुम्ही ते कितीही वापर केला, कसाही केला तर दॅट इज नॉट ऍडवायजेबल. तर तुम्ही ती किती प्रमाणात वापरायला पाहिजे, कसं वापरायला पाहिजे, व्हॉट आर द डू अँड डोंट्स फॉर दॅट गॅजेट, ते आपण आत्मसात केलं आणि त्याचा बरोबर वापर केला आपण, तर मला वाटतं डिजिटल स्क्रीन सुद्धा तुमच्यासाठी फार चांगलं ठरेल. ऑलरेडी एक बोलू, एक जस्ट मोमेंट. ऑलरेडी वी आर ऑन स्क्रीन्स फॉर आवर प्रोफेशनल थिंग्स, जसं की आपण वर्क फ्रॉम होम करत आहोत, ऑनलाईन क्लास करत आहोत. त्याशिवाय परत आता या व्हिडिओ गेम्स खेळणे म्हणे किंवा किंडल आहे किंवा आणखी युट्यूब पाहणे. तर आय विल सजेस्ट नॉट टू गो फॉर ऑल दिस थिंग्स, रिस्ट्रिक्ट ऑल दिस थिंग्स. इन्स्टेड ऑफ व्हिडिओ गेम्स बेटर टू गो फॉर फिजिकल गेम्स किंवा इंडोर गेम्स सुद्धा आहेत, जसं की कार्ड्स आहेत, त्यानंतर बोर्ड गेम्स आहेत, कॅरम, चेस, विच कॅन डेव्हलप देअर क्रिएटिव्हिटी अँड देअर इंटरॅक्शन विथ अदर पीपल. Regarding Kindle, better to go with physical books rather than Kindle, because that's again these screens, they are what do you call it, they are emitting blue light which is really dangerous to our eyes. बेटर वे की आपण रिस्ट्रिक्ट करायला पाहिजे या सगळ्या गोष्टी, अदर दॅन गो फॉर फिजिकल थिंग्स. ओके सर, आय वॉन्ट टू आस्क की आता लेस ऑन पेपर, वी आर गोइंग लेस ऑन पेपर.
So many times, schools also developed apps, and kids also comes and no, I want to check on app, homework app वर आलेला असेल आणि ते ऍप बघता बघता ते युट्यूब वर जातात. तर मग अशा वेळेस म्हणजे आपण एकीकडे जेव्हा पर्यावरणाची काळजी घेतो तिथं आपण आपल्या डोळ्यांना हर्ट करतोय का? मग हाऊ टू मॅनेज सच सिनॅरिओ? याच्यासाठी एकच सांगेन मी की आपल्या मनावर कंट्रोल असणं फार आवश्यक आहे. जसं आता राजू सरांनी सांगितलं की तुम्ही युट्यूब गेम्स जे आहे ते फिजिकल फॉर्म मध्ये जास्त खेळा. तर याच्यासाठी तुम्हाला तशी ट्रेनिंग आई वडिलांकडून टीचर्स कडून मिळायला पाहिजे. त्यांचं तुमच्यावर मुलांकडे लक्ष असणं फार आवश्यक आहे की ते आपलं गॅजेट्सचा वापर कसा करतात. एज्युकेशनसाठी करतात, खूप छान. आणि जर ते खेळासाठी किंवा गेम्ससाठी वापरत करत असेल तर त्यांना एक लिमिटेड टाइम द्या. तेवढ्या पिरियडच्या वर त्यांनी वापरलं नाही पाहिजे असं त्यांना समजूत घाला तुम्ही. आणि त्यांना बाकी ऍक्टिव्हिटीज मध्ये पण थोडंसं इन्व्हॉल्व करण्याचा त्यांना प्रयत्न करा असं मला म्हणजे वाटतं. पॅरेंट्स ऑल्सो हॅज टू गेट इन्व्हॉल्व विथ द किड्स सो दॅट इव्हन दे कॅन बी लिटिल फार फ्रॉम द स्क्रीन टाइम. आणि एक Yes. मोठी अजून एक गोष्ट सांगतो, मुलांचाच हा प्रॉब्लेम नाहीये, इव्हन मोठे लोक सुद्धा स्क्रीनचा वापर खूप करतात. त्यामुळे मुलं त्यांना बघून त्यांनी Yes, किती exactly. ऍडजस्ट करत ऐकणार नाहीत. त्यासाठी त्यांनी स्वतः पहिले आपलं टाइम रेस्ट्रिक्ट करायला पाहिजे जेणेकरून ते मुलांना पण ते समुपदेशन करू शकतात. एक्झॅक्टली. ओके, ओव्हर टू यू प्रियंका. Okay. I have a question for Dr. Mundira. Yes. Headaches usually follow us after being on the screen for a long time. So, any exercise that you can suggest to de-stress from that? There are few things which can reduce our headache and our strain. तर त्यात एकतर एक सगळ्यात मोठा इश्यू असतो की जेव्हा नॉर्मली आपण एका मिनिटामध्ये साधारणतः 20 वेळेस आपण ब्लिंकिंग करतो. मात्र जेव्हा वेन वी आर ऑन स्क्रीन्स वी टेंड टू स्टेअर मच आणि तेव्हा ब्लिंकिंग आपलं प्रमाण 50% कमी होतं. साधारण 10 वेळेस आपण ब्लिंकिंग करतो. तर आय विल सजेस्ट की गो फॉर व्हॉलंटरी ब्लिंकिंग, की मध्ये मध्ये आपण ब्लिंक करणं गरजेचं आहे. तर वन मोर एक्सरसाइज विच इज कॉल्ड एज फॉर्म्युला ऑफ 20-20-20. दॅट मीन्स आफ्टर एव्हरी 20 मिनिट्स, प्रत्येक 20 मिनिटानंतर यू शुड लुक ॲट डिस्टन्स ऑफ 20 मीटर्स. साधारणतः दर 20 मिनिटानंतर आपण 20 मीटर लांब फॉर 20 सेकंद, 20 सेकंद साठी आपण साधारणतः 20 मीटर लांब पाहायला पाहिजे. त्यामुळे काय होईल की डोळ्यावर जो काही अकोमोडेटिव्ह फटीग जो म्हणतो आपण किंवा स्ट्रेन जो असतो तो स्ट्रेन आपला नक्कीच कमी होऊन जाईल अँड दॅट विल रिलीव्ह अवर स्ट्रेन ऍज वेल एज हेडेक. आणि त्याशिवाय जरी हेडेक थांबत नसेल then we should I think consult ophthalmologist and get your eye checked for refractive numbers, चष्म्याचा नंबर आहे का किंवा आणखी काही ड्रायनेस डोळ्यामध्ये आहे का हे पाहण्यासाठी आपण we should get it checked once. And at the same time ड्रायनेस खूपदा होतं आणि त्यामुळे जो हेडेक होतं तर we should go for some lubricant eye drops. And at the same time आपण काही व्हिटॅमिन ए युक्त असे पदार्थ जसे गाजर, पपई, दूध, कलरफुल फ्रुट्स या गोष्टी जे नॉनव्हेज खाताना फिश या गोष्टी आपण आपल्या डाएट मध्ये इन्क्लूड करायला पाहिजे. दॅट इज की वी शुड हॅव कलरफुल डाएट विथ एव्हरी कलर. जितके कलर्स आपल्याकडे अवेलेबल आहे वेगवेगळ्या फ्रुट्सचे, वेगवेगळ्या व्हेजिटेबल्सचे, तेवढे कलर्स आपल्या डाएट मध्ये नॉर्मल रुटीन डाएट मध्ये आपण हे सगळे इन्क्लूड करायला पाहिजे सो दॅट वी कॅन गेट गुड अमाउंट ऑफ विटामिन्स. So this diet is for everyone or just for kids or youngsters? Everybody. इट इज मोर इम्पॉर्टंट इन चिल्ड्रन. ऍडल्टला पण आहे पण मुलांसाठी फार आवश्यक आहे कारण काय त्यांचं फार चुजी असतं, खाण्यामध्ये फार चुजी असतं ते. त्यांना त्याचं महत्व नसतं. त्यांना हे सांगणं आवश्यक आहे की कॅरेट्स आहे, बीटरूट आहे, ग्रीन व्हेजिटेबल्स आहेत आणि नॉनव्हेज खाणाऱ्यांमध्ये एग्स आहेत, मीठ आहे, हे सर्व घेतलं पाहिजे, प्रमाणात घेतलं पाहिजे. आणि दुसरं एक ऍडिशनल गोष्ट मी सांगू इच्छितो की तुम्ही जेव्हा लॅपटॉपवर किंवा मोबाईलवर असता तर मध्ये मध्ये तुम्ही ब्लिंक तर केलंच पाहिजे आणि ऑफ स्क्रीन थोडंसं तुमचं मध्ये मध्ये तुम्ही बघितलं पाहिजे. हे महत्वाचं आहे. 20-20-20 रूल्स हा त्याच्यासाठीच आहे की काही काही वेळानंतर तुम्ही थोडं दूर बघायला पाहिजे जेणेकरून तुमचं अकोमोडेशन जास्त वापरले जाणार नाही. आणि अजून एक महत्वाची गोष्ट की तुम्ही तुमचं लॅपटॉप आहे किंवा मोबाईलवर काम करता तेव्हा मध्ये मध्ये तुम्ही, मी दाखवतो मला माझे स्क्रीन म्हणजे तुम्ही जस्ट बघा मला की जस्ट यू डू लाईक दिस, क्लोज युअर आईज विथ द पाम.
so that you will get darkness as well as some pressure on the eyes, so it will get relief. आणि तिसरी गोष्ट एक सांगायची आहे की कॉन्व्हर्जन्स एक्सरसाइजेस म्हणतो आम्ही, ती रोज सकाळी केली पाहिजे. त्याला त्राटकही म्हणतात योगाचे लोक, की त्याच्यामध्ये अंगठ्याच्या टोकाला बघायचं, टिपला बघायचंय आणि हळूहळू डोळ्याच्या जवळ आणायचंय, नाकापर्यंत आणायचंय. अशी एक्सरसाइजेस तुम्ही जर 10 वेळेस रोज केली तर तुम्हाला तो स्ट्रेन कमी येईल. तर हे दोन महत्वाच्या गोष्टी आहेत जे आपण जर आत्मसात केल्या तर मला वाटतं निश्चितच आपण या प्रॉब्लेम पासून दूर राहू. ओके, थँक्यू डॉक्टर. वन मोर क्वेश्चन टू डॉक्टर अग्रवाल, की ऍज पर गव्हर्नमेंट SOP डिफरंट टाइम ड्युरेशन इज गिवन टू डिफरंट एज ग्रुप्स, म्हणजे त्यांच्या ऑनलाईन क्लासेससाठी, की आता तर म्हणजे रिसेंट आहे की दुसरीपर्यंत क्लासेसच घ्यायचे नाहीयेत, पण सध्या चालू आहेत. तर सेकंड पर्यंत त्यांना 1 ते 2 1 तास, मग थर्ड टू फिफ्थ ग्रेड 2 तास, त्याच्यानंतर 2.5 तास आणि 3 तास असे केले गेलेले आहेत. तर ह्याच्यासाठी काही कारण आहे का? म्हणजे प्रत्येक एज ग्रुप मध्ये डोळ्यांचे आणि स्क्रीनचं प्रपोर्शन हे वेगळं वेगळं पाहिजे का? त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत. एक तर करिक्युलम किती आहे त्याच्यावर आहे त्यांचं, की जसं लोअर क्लासेसमध्ये करिक्युलम तुमचा अभ्यास कमी असतो त्यामुळे त्यांनी वेळ कमी ठेवलेली आहे. आणि दुसरं ते लोक छोटे मुलं बसत पण नाहीत स्क्रीन समोर. तुम्ही अभ्यास काही घेता त्याच्यासाठी बसणार नाही, गेम्स घेत असतील तर किती वेळ बसतील, पण तुमच्या अभ्यासासाठी ते बसणार नाही. ते एक कारण आहे. दुसरं एक कारण आहे की लहान मुलांमध्ये डोळ्यावर स्क्रीनचा असर जास्त होतो ऍज कम्पेअर टू मोठ्या लोकांपेक्षा, कारण का ते डू अँड डोंट फॉलो करत नाहीत. त्यांना जसं सांगितलं जातं की त्याचं डिस्टन्स किती असलं पाहिजे स्क्रीन पासून, त्यांनी 20-20-20चा रूल फॉलो केला पाहिजे, डोळ्याला ब्लिंकिंग केलं पाहिजे. हे सर्व लोअर क्लासेसमध्ये तेवढं फॉलो होत नाही, म्हणून त्यांचा स्क्रीन टाइम आपल्याला कमी ठेवणं आवश्यक आहे. मग लहान मुलांच्या केसमध्ये मिनिमम किती स्क्रीन टाइम ऍडवाइजेबल आहे, की बाबा मिनिमम एवढंच बघितलं पाहिजे मुलांनी? म्हणजे अकॉर्डिंग टू AAP, दॅट इज अमेरिकन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स, 18 महिन्यापर्यंत स्क्रीन नकोच आहे. 18 मंथ्स पर्यंत. मात्र फॉर जसं की त्यांना व्हिडिओ चॅटिंग करायची आपल्या आजोबांसोबत, आजींसोबत, आई वडिलांसोबत, तर दॅट इज ऍडवायजेबल. दॅट इज को वॉचिंग, म्हणजे तुम्ही तुमच्या सोबत ठेवून त्यांना ह्या गोष्टी करू शकतात. मात्र खूपदा काय होतं, आपल्या आई काय करतात खूपदा, की आपल्या मुलांना डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी किंवा काम डाऊन करण्यासाठी आपण त्यांना स्क्रीन दाखवतो जेवते वेळेस खूपदा, किंवा टीव्ही दाखवतो त्यांना, किंवा की त्यांनी लवकर जेवण करून घ्यावं, त्यांनी त्यांचं लक्ष दुसरीकडे डिस्ट्रॅक्ट व्हावं. दॅट शुडंट बी डन, की त्यामुळे त्यांचं काय जेवण बरोबर जात नाही आणि ऍट द सेम टाइम दे हॅव गॉट मोर स्क्रीन टाइम. सेकंड थिंग, 2 वर्षापासून ते 5 वर्षापर्यंत 1 तासाचा स्क्रीन टाइम हे केलेला आहे या मुलांसाठी. फॉर टिल द एज ऑफ 5 years 1 तासभर आपल्याला चालेल, बट देर शुड बी गॅप ऑफ 30 minutes. There should be only screen time of 30 minutes. After every 30 minutes, you should have one break. And after 6 years, you can have maximum time of 2 hours per day. 2 तासाचा per day time is recommended by AAP. मात्र यामध्ये आपल्याकडे आता 2 तास तर शक्य 2 तास स्कूल चालतात, पण त्यातनं माझ्या सजेशन आहे स्कूल ऑथॉरिटीज ना की दॅट क्लास शुड नॉट बी मोर दॅन हाफ एन आवर, एक क्लास, आणि त्यानंतर थोडं ब्रेक देणं गरजेचं आहे. त्यामुळे त्यांना सुद्धा थोडंसं ऑफ स्क्रीन होतील काही वेळेस. आता जी तेजसच्या शाळेने, म्हणजे ते मला वाटतं की हे सगळं शाळा पण अभ्यास करूनच करतायत, कारण त्यांना 40 मिनिट्सचा त्यांचा पिरियड आहे आणि आफ्टर एव्हरी 40 मिनिट्स पिरियड दे हॅव 30 मिनिट्स ऑफ ब्रेक. असं करून त्यांनी ती शाळा ठेवलेली आहे. ब्रेक हा फार आवश्यक गोष्ट आहे. स्क्रीनवर तुम्ही काम करता तेव्हा ब्रेक्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. स्मॉल फ्रिक्वेंट ब्रेक्स आर मोर इम्पॉर्टंट. पण जर तुम्ही ऍट ए स्ट्रेच 2 तास काम करत असाल तर तुम्हाला अर्धा तास 20 मिनिटं तरी ऍटलिस्ट ऑफ द स्क्रीन राहणं आवश्यक आहे. तर डोळ्यावर त्याचा असर मग नाही होणार. ओके, ओव्हर टू यू प्रियंका. ओके, अजून एक प्रश्न मला एका फ्रेंडनी विचारला होता. She actually uses contact lenses. It has been about 2 to 3 years since she has started using them. आणि तिच्या असं लक्षात आलेलं आहे की कंटिन्युअस स्क्रीन कडे बघितल्यामुळे तिचे आईज जास्त लवकर ड्राय अप होतात.
So काही precautions किंवा anything that she should know? ऑलरेडी आपण बोललो याच्याबद्दल की स्क्रीन यूज मुळे ऑलरेडी ड्रायनेस डोळ्याने येतं, कारण ब्लिंकिंग कमी होतो. अँड कॉन्टॅक्ट लेन्स ऍज सच कॉजेस ड्रायनेस. त्यामुळे हा डबल इफेक्ट आहे ड्रायनेसचा, की एकतर कॉन्टॅक्ट लेन्स वापरत आहे आणि ऍट द सेम टाइम स्क्रीन टाइम वाढलेला आहे. त्यामुळे आय सजेस्ट की जसं आपण सर बोलले की ब्लिंकिंग मध्ये मध्ये करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि एट द सेम टाइम यू कॅन यूज सम ल्युब्रिकंट आय ड्रॉप्स. I will suggest ki whenever you are on screen, better to use spectacles rather than contact lenses. तर contact lenses अवॉइड करता आली, जसं आपण लॉकडाऊन मध्ये आहोत, घरीच आहोत, तर बेटर वे आय विल सजेस्ट की गो फॉर स्पेक्टिकल्स. ग्लासेस वापरणं जास्त व्यवहारी राहील, जास्त चांगलं राहील रादर दॅन कॉन्टॅक्ट लेन्सेस. ओके. तर सर आय वुड लाईक टू आस्क की ग्लासेस किंवा कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरणाऱ्या लोकांनी डिफरंट आय केअर रुटीन फॉलो केलं पाहिजे का, किंवा त्यांच्यासाठी काही डिफरंट रूल्स आहेत का वेन यू आर युझिंग स्क्रीन? त्यांना एकच रूल म्हणजे महत्वाचं म्हणजे ब्लिंकिंग वाढवणं. दुसरं, यांनी जसं राजीव सरांनी सांगितलं की तुम्ही कॉन्टॅक्ट लेन्स न वापरता स्पेक्टॅकल वापरलेलं कधीही चांगलं. पण जर ते शक्य नसेल तर तुम्ही दिवसभरात त्याला बॅलन्स याच्यानी वापरा. कधी कॉन्टॅक्ट लेन्स वापरा, काही वेळेस स्पेक्टॅकल वापरा, जेणेकरून तुमच्या डोळ्यावर ड्रायनेसचा परिणाम होणार नाही. आणि दुसरं, लुब्रिकेटिंग ड्रॉप्स ओव्हर द काउंटर मिळतं आजकाल. तर लुब्रिकेटिंग ड्रॉप्स तुम्ही जर 2-3 तासाच्या स्क्रीनच्या टाइम मध्ये टाकलं तर त्याच्यामुळे तुमचा ड्रायनेस हा कमी होईल आणि ही विल बी मोर कम्फर्टेबल. ओके. एक अजून प्रश्न विचारायचा आहे की समजा एखाद्या वेळेस मुलं जेव्हा म्हणजे आता मी माझ्या मुलाच्या ह्याच्यामध्ये ऑब्झर्व करते की आता जसं शाळा सुरू झालेली आहे त्याची, समटाइम तो ब्लिंक करतो, तर इज इट इंडिकेशन दॅट वी शुड विजिट ऑफ्थॉल्मॉलॉजिस्ट, का तो म्हणजे ते डिस्ट्रेस करण्यासाठी ब्लिंक करत असेल? ड्रायनेस हा मुख्य कारण असेल. ब्लिंक खूप जर जास्त मुलांमध्ये ब्लिंकिंग जास्त असेल तर ड्रायनेस हा कारण असू शकेल. सेकंड थिंग दिस इज कॉल्ड ब्लेफरायटिस, ज्यामध्ये पापण्यामध्ये इन्फेक्शन खूपदा पोल्युशनमुळे म्हणा, आणखी इन्फेक्शन डोळ्यात इन्फेक्शन असल्यामुळे म्हणा, की पापण्यामध्ये इन्फेक्शन होतं आणि त्यामुळे सुद्धा खूप जास्त ब्लिंकिंग वाढते. थर्ड कॉज इज व्हिटॅमिन डेफिशियन्सी. खूपदा व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सीमुळे सुद्धा मुलांची ब्लिंकिंग वाढते. अँड फोर्थ कॉज इज चष्म्याचा नंबर असू शक्यता असते. त्यामुळे बेटर की असं काही ब्लिंकिंग खूप करत असेल मुलगा तर बेटर वे यू विजिट युअर आय सर्जन, ऑप्थॉल्मॉलॉजिस्टला भेटून एक वेळेस डोळे चेक करून घेणं गरजेचं आहे. आणि जर इन्फेक्शन असेल तर इन्फेक्शनसाठी ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. चष्म्याचा नंबर असेल तर यू शुड गो फॉर ग्लासेस. Sorry to interrupt both of you. Yes. Vaishali, Priyanka, sorry to interrupt, but related with this particular, I have a question in the chat box. Okay. Would doctors suggest that while using mobiles or laptops, should we use zero number anti-glare specs? Will it help to reduce Not stress necessary. Not necessary. Okay. नाही, याच्यामध्ये काय 1-2-3 गोष्टी ऍडिशन करायच्या होत्या मला मागच्या याच्यामध्ये, की लहान मुलं कधी कधी स्क्रीनच्या जवळ जाऊन किंवा टीव्हीच्या जवळ जाऊन बघतात, तर त्याला लाईटली घ्यायचं नाही. तो जवळ जाऊन का बघतो याचं आपण ऑब्झर्व केलं पाहिजे आणि गरज असेल तर डॉक्टरांकडे जाऊन त्याचं डोळ्याची तपासणी ही केली पाहिजे. दुसरं एक आहे, कधी कधी मुलं डोळे छोटे करून बघतात, बारीक करून बघतात, तर त्या सिच्युएशन मध्ये सुद्धा डोळ्याची तपासणी आवश्यक आहे. त्याला चष्म्याचा नंबर असणं आवश्यक आहे. खूपदा आपण मुलं असंच करतात, तो खेळात करतो किंवा मुद्दामून करतो असं समजून टाळण्याचा प्रयत्न करतो, पण तसं करू नये. आणि दुसरं, अँटी ग्लेअर कोटिंगचं 0 नंबरचं ग्लासेसचं विचारलंय, तर आजकाल लॅपटॉपमध्ये वगैरे अँटी ग्लेअर कोटिंग ऑलरेडी असतं. नसेल तर ते केलेलं कधीही चांगलं. जर ज्यांचा वर्किंग आवर खूप जास्त आहे त्यांनी ते अँटी ग्लेअर कोटिंग, whether it is on screen or in your spectacle, that is always better. ओके. Yeah, that is something like retina display, म्हणजे तोच प्रकार आहे का त्याच्यातला? नाही. तो रेटिना डिस्प्ले वेगळा प्रकार आहे. दॅट इज टाइप ऑफ स्क्रीन आहे, डिस्प्ले आहे. ओके. आज संतोष सरांनी तो पॉइंट सांगितला आहे की मुलं खूप जवळून टीव्ही पाहतात किंवा असं खूपदा म्हटलं जातं, तर खूपदा पॅरेंट्सना असं वाटतं की तो खूप जवळ जाऊन टीव्ही पाहतो त्यामुळे त्याचा चष्मा लागलेला आहे. असं नाहीये. ऑन द कॉन्ट्री, तो त्याला लांबून दिसत नाही टीव्ही, त्यामुळे तो जवळ जाऊन टीव्ही पाहतो आणि चान्स ऑफ नंबर रिफ्रॅक्टिव्ह एरर इज देअर. त्याला चष्म्याचा नंबर शक्यता खूप जास्त असते.
म्हणजे आपण असं म्हणतो की स्क्रीन टीव्ही खूप पाहिल्यामुळे किंवा मोबाईल खूप पाहिल्यामुळे त्याला चष्मा लागला असं नाही. ऑन द कॉन्ट्री खूप जवळ टीव्ही पाहिल्यामुळे त्याला शक्यता आहे की चष्म्याचा नंबर असेल आणि त्याला लांबून दिसत नाही, त्यामुळे तो जवळ जाऊन टीव्ही पाहतो. सेकंड थिंग, सिंगापूरमध्ये याच्यावर एक रिसर्च झालेला आहे की जी मुलं बाहेर जास्त खेळतात आउटडोर गेम्स, अशा मुलांमध्ये मायोपिया जो आपण म्हणतो शॉर्ट साइटेडनेस किंवा लांबचं न दिसणे, तर असा जो डिसीज आहे तो त्याचं प्रमाण कमी होतं ऍज कम्पेअर टू दोज हू आर मोर स्क्रीन युजर्स और मोर रीडर्स. जे लोक मुलं जास्त टीव्हीवर म्हणजे जवळचं काम करतात अशा मुलांमध्ये चष्म्याचा नंबर वाढण्याची शक्यता जास्त असते. ओके, Yes. थँक्यू डॉक्टर. ओव्हर टू यू प्रियंका. हॅलो पियू. हा प्रियंका, ask your question प्रियंका. My question was, usually teenagers मध्ये असं दिसलं जातं की sleep schedule खूप irregular असतं. त्याच्यामुळे आईज वरती स्ट्रेन येतो, एक गोष्ट. आणि दुसरं म्हणजे इन्स्टेड ऑफ गोइंग टू स्लीप ॲट अ नॉर्मल टाइम ते कंटिन्युअस फोनचा वापर करत असतात. I couldn't get your question. Question we didn't get. ओके, आय थिंक काही नेट प्रॉब्लेम असेल. सो आय विल जस्ट आस्क की बेड, गोइंग बिफोर बेड, इज इट ऍडवाइजेबल टू रीड ऑन स्क्रीन? Not at all. 1 hour before the bed and 1 hour after waking up, we should be away from screens. आणि त्याचं कारण असं आहे की जे ब्ल्यू लाईट मोबाईल मध्ये किंवा स्क्रीन्स मधनं बाहेर इमिट होत आलं जातं, दॅट सप्रेस वन स्लीप हार्मोन, इट्स कॉल्ड मेलाटोनिन. मेलाटोनिन नावाचा एक स्लीप हार्मोन असतो आणि दॅट इज सप्रेस बाय दिस ब्ल्यू लाईट अँड दॅट कॅन डिस्टर्ब युअर स्लीप. त्यामुळे स्लीप डिसऑर्डर्स बरेच आता सध्या या काळामध्ये पाहण्यात येत आहेत ड्यू टू ऑल दिस ब्ल्यू लाईट. आणि सेकंड थिंग, यू आर मेंटली ऑल्सो डिस्टर्ब ड्यू टू दिस कंटेंट ऑफ दिस स्क्रीन्स. काही ना काही वेगळ्या गोष्टी आपण आजकाल न्यूज खूप जास्त पाहतो, त्यामुळे निगेटिव्ह आपल्याकडे खूप जास्त येतं. तर बेटर टू अवॉइड ऑल दिस थिंग्स, बेटर टू गो फॉर फिजिकल बुक्स रादर दॅन एनी स्क्रीन. सर ओके, दुसरी गोष्ट मला विचारायची आहे की डज दिस स्क्रीन इट अफेक्ट्स ओनली युअर आईज और इट अफेक्ट्स युअर मेंटल हेल्थ ॲज वेल? म्हणजे तुमचं डिस्टर्ब होणं किंवा माइंड डिस्टर्ब होणं हे पण अफेक्ट होतं का स्क्रीन? बिलकुल होतं. तुम्ही जर रात्री खूप लेट पर्यंत जर स्क्रीन वापर करत असाल तर तुम्हाला झोप येत नाही, तुमचं स्लीप डिसऑर्डर सुरू होतो आणि झोप न झाल्यामुळे तुमचं चिडचिडपणा वाढतो. स्क्रीनवर जास्त राहिल्यामुळे सुद्धा तुमच्या डोळ्यामध्ये पेन होतं, तुम्हाला हेडेक होतो आणि फटिगॅबिलिटी वाढते आणि कधी कधी नैराश्य पण येऊ शकतं, म्हणजे डिप्रेशनचं पण शिकार होतात मुलं. तर आताच मी एक पेपरमध्ये न्यूज वाचली की त्या मुलांनी दिवस रात्र म्हणजे या लॉकडाऊन मध्ये इतका मोबाईलचा वापर केला आणि तो एकटा रूम मध्ये बसून ते बघत होता आणि शेवटी त्यांनी सुसाईड केलं. तर म्हणजे हे अशा प्रकारचं मेंटल इफेक्ट त्याच्यामुळे होऊ शकतो. आणि तो स्क्रीनवर असल्यामुळे त्याच्याशी कोणी संवाद करत नाही, म्हणजे घरचे लोक, त्याचे मित्रमंडळी कोणी त्याच्या जवळ नाही, त्याच्याशी कोणती संवाद नसल्यामुळे त्याच्यामध्ये डिप्रेशनची भावना येणं हे साहजिक आहे. आणि जे काही स्क्रीनवर दिसतं तेच तो खरे मानतो. तर एक प्रॉब्लेम आहे की जे काही दिसतं, जे काही नेटवर येतं त्यालाच तो खरं मानतो आणि त्याच्यामुळे त्याच्या मेंटल डेव्हलपमेंट बरोबर होत नाही. त्यामुळे मेंटल इफेक्ट पण होतो, शारीरिक इफेक्ट पण होतो आणि सुद्धा असर होतो. त्यामुळं आपलं स्क्रीन टाइम हा रेस्ट्रिक्ट करणं आणि त्याचे डू अँड डोंट्स फॉलो करणं फार आवश्यक आहे. म्हणजे हे फक्त झोपायच्या आधीच का ओव्हरऑलच, जर का लहान मुलांचा किंवा मोठ्यांचा पण स्क्रीन टाइम हा ओव्हरऑलच जर जास्त असेल तर तुम्हाला स्लीप डिसऑर्डर होऊ शकतं का? येस, ओव्हरऑल यूज होतो, सगळ्यावर होतो. बेसिकली जसं सरांनी सांगितलं आहे की स्क्रीन यूज मुळे युअर फिजिकल, सोशल अँड मेंटल या तिन्ही डेव्हलपमेंट तुमच्या थांबतात. यामध्ये फिजिकल याच्यामुळे की आपण वी आर म्हणजे आपली फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी होऊन जातात स्क्रीनवर बसल्यामुळे. त्यामुळे तुम्हाला ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा येणे आणि त्याच्या रिलेटेड डिसीज लाईक डायबिटीज, हायपरटेन्शन या गोष्टी वाढतात. सोशल
आपण वी आर ऑन व्हर्च्युअल स्क्रीन्स, म्हणजे आपण आपलं सोशली बाकी लोकांचे इंटरॅक्शन असतं आपल्या फॅमिलीशी, आपल्या मित्रांशी, त्यामुळे सोशल डेव्हलपमेंट बरोबर होत नाही. आणि थर्ड सरांनी सांगितलं मेंटल, सरांनी जो एक्झाम्पल दिला सुसाईडचा, इट्स व्हेरी कॉमन दिस डेज. मेंटल, आता तुम्ही पाहता पेपरमध्ये दररोजचं एक सुसाईड, इन्क्लुडिंग सुशांत सिंग, दररोजचं यू विल सी 2 to 3 सुसाईड्स न्यूज इन पेपर्स. तर दिस इज बिकॉज ऑफ ऑल दिस एक्सेसिव्ह यूज ऑफ स्क्रीन्स. कारण मेंटल डेव्हलपमेंट, माणूस दिवसभर निगेटिव्ह नसतो, ऑप्टिमिस्टिक नसतो, पॉझिटिव्ह इफेक्ट त्यामध्ये मेंटल हे राहत नाही आणि निगेटिव्हिझम जास्त वाढतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी, त्या सगळ्या गोष्टीचा याचा इफेक्ट आपल्या सगळ्या डेव्हलपमेंटवर ओव्हरऑल होत राहतो. ओके. प्रियंका, आर यू देअर? हॅलो, आय थिंक सम नेट इश्यू. ओके. अदर थिंग मला एक विचारायचं आहे की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन, प्रियंका, आर यू देअर नाउ? हॅलो, मी मध्ये डिकनेक्ट झाले होते. आय एम सॉरी फॉर दॅट. Yes, yes, yes. You go ahead with your questions, Priyanka. Okay. A friend of mine, another friend of mine, she had a question. My friend has an 8-year-old son, and she wants to let him know the pros and cons of too much time spent in front of the screen. आणि कंटिन्युअसली घरात असल्याने तो सारखा व्हिडिओ गेम खेळत असतो आणि तो आता म्हणजे बेसिकली फोन आणि स्क्रीनला खूप अडिक्ट झालेला आहे. तर शी नीड्स टू लेट हिम नो द प्रोज अँड कॉन्स फॉर दिस. सो तुमच्याकडे काही सजेशन्स आहेत फॉर दिस? हॅलो. Hello. हा, Am I audible? येस येस, यू आर ऑडिबल. प्रियंका, बेसिकली यामध्ये मला असं म्हणायचं आहे Okay, की I'll repeat. आय अंडरस्टूड युअर क्वेश्चन, की ऍडिक्शन कसं कमी करायचं हे तुला सांगायचं ना. येस प्रियंका. Yes, yes. येस, बेसिकली यामध्ये इट्स लाईक रिवॉर्ड, किंवा तुम्हाला सांगावं लागेल की इफ यू आर गोइंग टू यूज स्क्रीन, तर तुम्हाला बाकी काही गोष्टी, दुसऱ्या गोष्टी काही करावं लागतील. जसं की तुम्हाला यू शुड डू युअर होमवर्क फॉर ॲटलिस्ट हाफ एन आवर, यू शुड डू सम फिजिकल ऍक्टिव्हिटी फॉर हाफ एन आवर. बाकी तुमच्या हॉबीज काही ना काही तुम्ही यू हॅव टू डेव्हलप दॅट. त्यामुळे काय होईल की यू शुड मेक देम अंडरस्टँड की मॉडरेट यूज ऑफ स्क्रीन इज बेनिफिशियल टू युअर हेल्थ. कारण आपण त्यांना रागावून त्यांना आपण जितकं आपण त्यांना लांब करायचा प्रयत्न करू तेवढं ते जास्त जवळ येतील. त्यामुळे त्यांना यू शुड मेक देम अंडरस्टँड दिस थिंग्स, तरच ते याच्यातनं लांब जातील. आणि यू शुड गिव्ह रिवॉर्ड, की तुम्ही सगळ्या गोष्टी करताल, फिजिकल ऍक्टिव्हिटी करताल, तुम्ही काही तुमचं होमवर्क कम्प्लीट करताल, तुम्ही काही तुमचं स्वतःचा रूम क्लीन करताल, तर तुम्हाला मी हाफ एन आवरचा स्क्रीन टाइम देऊ. तुम्ही नाकारू शकत नाही, त्यापेक्षा त्यांना हाफ एन आवरचे 2 सेशन द्यावेत, की ज्यामध्ये नेटफ्लिक्स पहा किंवा व्हिडिओ गेम करा किंवा सोशल मीडिया. या फक्त हाफ आवर म्हणजे 1 hour पर डे इज अलाउड, एवढं तुम्ही त्यांना सांगा, तर दॅट विल ग्रॅज्युअली डिक्रीज देअर ऍडिक्शन. सर, ओके. याच्यामध्ये एक ऍडिशनल गोष्टी मला सांगा वाटतं की सर्वात महत्वाचं मुलांना कसं आहे, जर त्यांना कोणी सोबत नसेल, संवाद करणारा व्यक्ती नसेल, तर ते स्क्रीन टाइम जास्त वापरतात. तर आपण जर पॅरेंट्सनी आणि घरातल्या भावंडांनी जर त्याच्यासोबत जास्त वेळ दिला, तर मला वाटतं हे आपण स्क्रीन टाइम कमी करू शकू. आणि बाकी जे ऑप्शन्स आहेत, एक्झरसाइज आहे, प्राणायाम योगासन आहे, इतर पुस्तकं वाचणं आहे, किंवा बाकी मित्रांसोबत खेळणं आहे, याला तुम्हाला प्रोत्साहित करावं लागेल. आणि सर्वात महत्वाचं, त्याला टाइम देणं फार महत्वाचं आहे. मुलांना टाइम देणं फार महत्वाचं आहे. त्याच्याशिवाय हे शक्य नाही. हो, मला वाटतं की ह्याच्यामुळे जे मोठ्यांना पण जे ऍडिक्शन आहे ना, म्हणजे पर्टिक्युलर पॅरेंट्स लोकांना, ते लोक न्यूज पण ह्याच्यावर त्यांचं पण ऍडिक्शन कमी व्हायला मदत होईल, की मुलांचे ऍडिक्शन कमी होण्याच्या ह्याच्याने. आय थिंक दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट इव्हन फॉर पॅरेंट्स ॲज वेल, की दे ऑल्सो हॅव टू रिड्यूस देअर टाइम. सो हाफ एन आवर टाइम is basically half an hour or 1 hour time is the ideal time for all age group with breaks. Yes. आणि आमच्याकडे जे पेशंट्स येतात ते पेरेंट्स से प्रत्येकाची कंप्लेंट आहे की मोबाईल बहुत यूज करता है, वो मोबाईल यूज बहुत करता है, उसको कुछ बोलो. तर कधी कधी आम्हाला त्यांना भीती द्यावं लागतं की तुमचा नंबर मोठा होईल, तुमचे डोळे खराब होतील, किंवा त्यांना असं सांगावं लागतं पेरेंट्सला की त्याच्यासोबत बसा आणि ठरवा की मी अर्धा तास तुमचं हे कार्टून आहे मी बघेन, किंवा 1 तास बघेन, जे काही, पण यू लिमिट इट अँड टेक द मोबाईल बॅक सो दॅट इट विल बी रेस्ट्रिक्टेड. वन मोर थिंग आय वुड लाईक टू ऍड इन दॅट, की आपण
तो मुलगा मुलं काय पाहत आहेत, कोणता ऍप पाहत आहेत, युट्यूबवर काय व्हिडिओ पाहत आहेत, तर यू शुड प्रिव्ह्यू दॅट. आपण त्यावर पाहायला पाहिजे आहे की वेदर इट इज रिअली युजफुल बेनिफिशियल टू अवर किड्स ऑर नॉट. फक्त काय होतं की मुलं जर समज मिळालं की त्यांना इट्स बिग वर्ल्ड, इन्फिनिट वर्ल्ड, यू कॅन गेट इन्फिनिट थिंग. म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टी पाहायच्या आहेत, नाही पाहायच्या, सगळ्या विचार मिळतात. तर तुम्हाला त्यांना ते चर्चा करावी लागतील की तू सध्या काय पाहत आहे, तू कोणता व्हिडिओ, कोणते शोज पाहत आहे, किंवा व्हिडिओ गेम कोणता खेळत आहे. तर त्यासोबत त्याला समजून सांगणं गरजेचं आहे की दिस इज नॉट राईट फॉर यू, दिस इज राईट फॉर यू. यू कॅन डिस्कस विथ देम. कॅरेक्टर्स काय आहेत, समजा कार्टून मस्त मुलं पाहत असतील तर तुम्ही त्या यू कॅन डिस्कस विथ देम. तर त्यामुळे थोडा त्यांचं मेमरी वाढत जाईल आणि ग्रॅज्युअली त्यांना आपल्याला कळेल की तो काय पाहत, कशावर त्याचं कॉन्सन्ट्रेट, त्याचं लक्ष आहे. दॅट यू कॅन रिस्ट्रिक्ट. अँड सेकंड थिंग, आपणच वी आर एक्झाम्पल फॉर आवर किड्स. आपण जर मोबाईल पाहत आहोत, आपण जर टीव्ही पाहत असून आपण मुलांना म्हणतो तुम्ही पाहू नका टीव्ही, असं होऊ शकत नाही. एकतर आपण ते करायला पाहिजे स्वतःला. वी शुड गिव्ह टाइम फॉर आवर किड्स. आपण त्यासोबत खेळायला पाहिजे, कॅरम खेळ त्यासोबत, चेस खेळा, त्याला डिस्कस करा, गप्पा मारा. त्यासोबत काही त्याची हॉबी काय असेल तर वी कॅन अप्रिशिएट दॅट. त्यामुळे त्याचा स्क्रीन टाइम आपोआप कमी होऊन जाईल. आपण म्हणून आपण वी आर टू बिझी, वी कॅनॉट गिव्ह टाइम, असं होऊ शकत नाही. आपण लॉकडाऊन मध्ये आहोत तर सगळे घरीच आहेत. तर वी कॅन डेफिनेटली गिव्ह अवर टाइम टू आवर किड्स. दॅट विल रिस्ट्रिक्ट देअर स्क्रीन टाइम. या दॅट इज व्हेरी ट्रू. आणि वन मोर, माझं स्टार्टिंगला डिस्कनेक्ट झालं होतं. ऍक्च्युली प्रियांका वॉन्टेड टू आस्क, आय डोंट नो वेदर शी कवर्ड इट ऑर नॉट, व्हॉट इज कम्प्युटर विजन सिंड्रोम? I'd like to present one small presentation for this. Okay. Just a minute. Yeah. I don't know how can I add that. डॉक्टर मुंदडा, स्क्रीन शेअर करावी लागेल आय थिंक. स्क्रीन होत नाही. प्रेझेंट नाव का? हा, प्रेझेंट नाव मध्ये येत नाही, पण त्यावर प्रेझेंट नाव मध्ये दिसत नाही. एक मिनिट, लेट मी चेक. First of all, I would like to tell everyone, we are using Google Meet first time, and this is special request is being done by Dr. Mundara and Dr. Agrawal, not to on Zoom and on Google Meet. So just a minute, let me check. माझ्याकडे एक पेपर आहे, त्याच्यामध्ये कॉम्प्युटर विजन सिंड्रोम बद्दल माहिती दिलेली आहे. तर प्लीज ते तुम्ही थोडंसं स्क्रीनवर बघा की त्याच्यामध्ये लिहिलं आहे की कॉम्प्युटरमुळे जर तुम्ही स्क्रीन टाइम तुमचा खूप जास्त असेल तर तुमच्या डोळ्यांना बर्निंग म्हणजे आग होणे, जळजळ होणे, त्याच्यानंतर तुमचं डोकं दुखणं, डोळे दुखणं, लाल होणं डोळे आणि फटिगॅबिलिटी, हे जे सिम्पटम्स आहेत त्याला कॉम्प्युटर विजन सिंड्रोम म्हणतात. आणि या काळात, लॉकडाऊनच्या काळामध्ये मला कमीत कमी 10 ते 15 फोन आलेत की ऑनलाईन एज्युकेशन सुरू झालेलं शाळांकडून आणि माझ्या मुलाला, माझ्या मुलीला हा प्रॉब्लेम होतोय, तर तो कॉम्प्युटर विजन सिंड्रोम मध्ये मोडतो. अच्छा. डॉक्टर मुंदडा, कॅन यू प्लीज चेक नाउ? कदाचित तुम्ही बहुतेक आता प्रेझेंटिंग नाउ. राहुल बोलतो प्रेझेंटिंग दाखवतोय. कॅन यू प्लीज चेक? इट्स ओके. काय सरांनी दाखवून दिलेलं आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके. काय ओके. मग अशा टाईपचं आपल्याला काही म्हणजे असे दिसले मुलांमध्ये किंवा स्वतःमध्ये, तर डू वी नीड टू कन्सल्ट ऑप्थल्मॉलॉजिस्ट और वी कॅन डू समथिंग होम रेमेडीज फॉर दॅट? होम रेमेडीज आहेत त्यामध्ये. होम रेमेडीज आहेत. सरांनी सांगितलं आहे की जर मुलं खूप स्क्रीनचा वापर असेल तर अशा मुलांमध्ये टायरसम होणे किंवा त्यानंतर हेडेक होणे, डबल विजन दिसणे, ब्लिंकिंग खूप वाढणे, असे प्रकार होऊ शकतात. तर यात देर आर फ्यू होममेड थिंग्स विच वी कॅन डू. वन थिंग इज व्हेन यू आर ऑन स्क्रीन, तर तुमचा स्क्रीनचा टॉप जो आहे, स्क्रीन टॉप शुड बी ॲट युअर आय लेवल. ओके, स्क्रीन टॉप शुड बी ॲट आय लेवल. त्यामुळे तुमचा जो डोळा स्ट्रेन तुमचा कमी होऊन जातो. सेकंड थिंग, जो तुमचा ब्राईटनेस आहे तुमच्या स्क्रीनचा, दॅट शुड मॅच विथ युअर रूम ब्राईटनेस. हॅलो, तुमचा रूम ब्राईटनेस प्रमाणे तुमच्या स्क्रीनचं ब्राईटनेस असणं गरजेचं आहे. ओके. अँड थर्ड थिंग इज दॅट की जसं आपण ऑलरेडी बोललो आहोत की रूल ऑफ 20-20-20, आफ्टर 20 मिनिट्स तुम्हाला जो ब्रेक घ्यायचा 20 सेकंड्सचा,
that you have to do. Then blinking of eyes. Yes, sir is showing this picture. How to sit on PCs. You should be upright. तुमचा जो back आहे that should be upright. And then screen level should be at your eye level. Top of screen should be at eye level. And distance should be of around 14 inches, 14 to 20 inches. म्हणजे साधारण 1.5 फूट आपलं अंतर असणं गरजेचं आहे टीव्ही पासून, तुमच्या स्क्रीन पासून 1.5 फुटाचं अंतर असणं गरजेचं आहे. त्या तुमचा स्ट्रेन आपोआप कमी होऊन जाईल. आणि ब्राईटनेस बद्दल बोललो आहे. थर्ड थिंग इज दॅट जो लाईट आहे, बाहेरचा लाईट, सनलाईट म्हणा, आउटसाइड लाईट जो रूम मध्ये येतो तो, इट शुड नॉट फॉल ऑन स्क्रीन. It should not fall on screen or it should not fall on our face. It should be from side way. लाईट जो आहे तुमच्या रूम मधला येणारा लाईट तो तुमच्या साईडने यायला पाहिजे. आणि इफ पॉसिबल तुमचं लाईट ओव्हरहेड असण्यापेक्षा खाली लाईट असायला पाहिजे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा आपल्या नॉर्मल ओव्हरऑल ह्याच्या सर दाखवता येतो पिक्चर तो, तर तो ओव्हरऑल आपल्या डोळ्यावर इफेक्ट आपला कमी होऊन जाईल. ओके. आणि याशिवाय जरी तुम्हाला हेडेक होत असेल, हे सगळं करून सुद्धा तुम्हाला हेडेक होत असेल, तर बेटर टू कन्सल्ट युअर आय सर्जन. ओके सर, नॉर्मल हेडेक आणि आय रिलेटेड हेडेक याच्यामध्ये फरक कसा समजायचा आपण? संतोष सर. आय रिलेटेड जर हेडेक असेल तर तुम्हाला हेडेक हा तुमचं स्क्रीनवर काम केल्यानंतरच होईल, एक प्रथम. दुसरं ते आय रिलेटेड असल्यामुळे तुम्हाला डोळ्याच्या आजूबाजूला आणि फ्रंटल रिजन म्हणजे समोरच्या भागात पेन जास्त असणार आहे. आणि तुम्हाला सुरुवात ही डोळ्याच्या स्ट्रेन पासून होईल. आणि कधी कधी जर खूपच टाइम तुमचा स्क्रीन टाइम जास्त असेल तर तुम्हाला कधी कधी नॉशिया, व्हॉमिटिंग म्हणजे उलटी सारखं होणं, चक्कर येणं, डबल दिसणं, हे सुद्धा ऍडिशनल सिम्पटम त्यामध्ये येऊ शकतात. काही लोकांना मायग्रेनस हेडेक पण होतो त्याच्यामुळे, बिकॉज ऑफ द विजन, ते स्क्रीनवरच्या डिस्टर्बन्सेसमुळे. तर हे सर्व हेडेक डोळ्याच्या रिलेटेड असतात. आणि डोळे चुरचुरणं, डोळ्याला पापणी वारंवार बंद चालू करणं, हे सर्व प्रकार त्याच्यामध्ये मोडतात. आणि बाकी जे काही हेडेक असतात ना, ते डोळ्याच्या आजूबाजूला नसून मागच्या बाजूला किंवा टेम्पल मध्ये असतात सहसा. आणि ते ऍसिडिटीमुळे किंवा झोप न झाल्यामुळे पण असू शकतात. तर डोळ्याचे हेडेक सहसा डोळ्याच्या आजूबाजूला किंवा फ्रंटल रिजन मध्येच असतात. आणि one more thing I'd like to add in that की डोळ्यांचा हेडेक जो आहे तो ग्रॅज्युअली विथ टाइम वाढत जातो दिवसभरात. आणि इव्हिनिंग टाइम मध्ये जास्त असतो, कारण दिवसभर तुम्ही स्क्रीनचा वापर केल्यामुळे किंवा तुमचं रीडिंग केल्यामुळे तुम्हाला हेडेक हा डोळ्यामध्ये असलेला हेडेक वाढत जातो. आफ्टर मीन्स इन इव्हिनिंग, डे मध्ये मॉर्निंग मध्ये कमी असतं, ग्रॅज्युअली जसं वेळ जातो तसं तुमचा हेडेक वाढत जातो. That's it. 1 minute. Priyanka, are you done with your questions or you have some other questions? We can't hear you, Priyanka. I think पुन्हा काहीतरी. Priyanka, are you done with your questions or you have some more questions? I have one more question left. Yes, go ahead. Yeah, go ahead, Priyanka. How do you know, like when do you know that you should say enough to screen? म्हणजे दिवसभर कंटिन्युअस हेडेक्स वगैरे असतात, स्ट्रेन पडतो खूप डोळ्यांवरती, तर कधी when should you say enough? Actually you can say enough after half an hour as well. पण हा तुमचा यंग जनरेशनचा प्रश्न आहे. डॉक्टर, we don't have a choice at some point. We don't have a choice at some point. आणि कम्प्युटर स्क्रीन असो का कोणतीही ऍक्टिव्हिटी असो, ते प्रत्येकाला एक टाइम दिला पाहिजे. टाइम टेबल हे फार आवश्यक आहे, दिवसभराचं टाइम टेबल. वेदर यू आर ऍडल्ट और वेदर यू आर अ चिल्ड्रन, कोणी असो, तुमचा टाइम हा लिमिटेड असला पाहिजे. आणि जेव्हा तुमचं जर स्क्रीन टाइम कोणाचा 8 तास असतो, कोणाचा 9 तास आहे, आणि प्रोफेशन असतं कोणाकोणाचं की त्यांना करावंच लागतं, तर मग आम्ही जसं डिस्कस केलं आता की व्हॉट आर द थिंग्स वी शुड अडॉप्ट. एक तर फ्रिक्वेंट ब्लिंकिंग करायला पाहिजे. मध्ये मध्ये तुम्ही ऑफ स्क्रीन बघायला पाहिजे दूर. तिसरं, ल्युब्रिकंट आय ड्रॉप टाकू शकता तुम्ही दर 2-3 तासाला. चौथं, तुमचं स्क्रीनचं ब्राईटनेस हा तुम्ही असा ठेवा की बॅकग्राऊंड लाईट आणि त्या लाईट मध्ये जास्त फरक नसला पाहिजे. चौथं, तुमचं रिझोल्युशन चांगलं असलं पाहिजे स्क्रीनचं. 5वं, तुमचं पोस्चर बरोबर असलं पाहिजे. स्क्रीन पासून डिस्टन्स हा
योग्य डिस्टन्सनी बघितलं पाहिजे आणि आय लेवलच्या 20 डिग्री 15 to 20 डिग्री खाली असलं पाहिजे. तर नेक प्रॉब्लेम होणार नाही. नाहीतर डोळ्यासोबत नेक प्रॉब्लेम, शोल्डर प्रॉब्लेम, बॅकएक आणि तुमचं नी जाम होणं, नी पेन होणं हे सर्व होऊ शकतं. तर मला एक ऍडिशनल गोष्ट सांगायची आहे जी डोळ्याशी संबंधित नाहीये, पण जे लोक कम्प्युटरवर काम करतात त्यांनी थोडंसं कम्प्युटरवरून ऑफ यायचं, बाजूला यायचं आणि स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस करायचे. Yes, yes, exactly. हात पाय सर्व स्ट्रेच करायचे, वाकायचं 5-6 वेळा, हात इकडे तिकडे असं असं करायचं, वर खाली करायचं, वाकायचं आणि मग पुन्हा तुम्ही तुमच्या खुर्चीवर बसून तुमचं काम सुरू करू शकता. हे जर आपण केलं तर कम्प्युटरचा स्क्रीनचा आपल्या डोळ्यावर किंवा शरीरावर परिणाम कमी होईल. आणि तुमचं टाइम टेबल असणं फार आवश्यक आहे. तुम्ही जर 7-8 तास प्रोफेशनल काम करत असाल तर तुमची झोप ही कमीत कमी 8 तास असली पाहिजे रात्रीची. आणि मोबाईलचा वापर मग तुम्ही कमी करा, बाकी गोष्टी कॉम्प्रोमाइज करा, मग सॅक्रिफाईस करा त्याला. इकडून कम्प्युटरवर उठलं मोबाईल घेतला, मोबाईलवरून उठलं टीव्ही बघितला. तर हे सर्व तुम्ही तुमचं टाइम टेबल आणि शेड्यूल असलं पाहिजे आणि काही गोष्टी मुद्दामून टाळल्या पाहिजे असं मला वाटतं. We are already on screen since 1 hour. We are already on screen since 1 hour. मला वाटतं सगळ्यांनी ऍक्टिव्हिटी ऍक्च्युअली फिजिकल ऍक्टिव्हिटी अगोदर करायला पाहिजे, त्यानंतर we can continue. ऍक्च्युली मला खूप या गोष्टीचा आनंद होतोय की माझा मुलगा तेजस तो पण हे वेबिनार ऐकतो आहे त्याच्या रूम मधून. अँड आय एम व्हेरी हॅपी की ऑफ्थर्मॉलॉजिस्ट कडून त्याला या सगळे इनपुट्स मिळत आहेत. आणि म्हणजे जनरली मुलं आईचं वडिलांचं तरी ऐकतात आणि आईचं थोडं कमी ऐकतात किंवा नाही ऐकत. आय थिंक आता तो कदाचित तो ऐकेल आणि मला म्हणजे आय एम शुअर की तो फॉलो पण करेल या सगळ्या गोष्टी. की क्लास झाल्यानंतर आपण व्हिडिओ गेम नाही खेळला पाहिजे. म्हणजे पण लॉकडाऊन मुळे होतं काय की मुलांना खाली जायला जास्त मिळत नाहीये. म्हणजे आता सोसायटी असेल तर तुम्ही ऍटलीस्ट यू कॅन गो, पण बाकीच्या ठिकाणी तुम्ही जात नाहीयेत. तर तसंही स्क्रीन हा आता लाईफचा पार्ट बनलाय आणि ऑन टॉप इट्स अ लॉकडाऊन. तर मग अशीच आणि शिवाय आई वडिलांचं वर्क फ्रॉम होम म्हणजे जे सॉफ्टवेअर मध्ये आहेत त्यांचं वर्क फ्रॉम होम आणि न्यूक्लिअर फॅमिली अशा 3-4 गोष्टी सगळ्या एकत्र आलेल्या आहेत. तर मग अशामध्ये काय म्हणजे काय सजेशन राहील की कसं फॅमिलीनी मिळून या स्क्रीनला इंडोर गेम्स लाईक बोर्ड गेम्स आहेत, कॅरम, चेस. आपलं सोबत कोणी असतं, फ्लॅट मध्ये असतात तर फ्लॅट मध्ये एखादा मुलगा असतो सोबत कोणतरी, किंवा इफ यू आणि तुम्ही वर्क फ्रॉम होम करत आहात तर दोघं जण पॅरेंट्स इतकी बिझी होऊ शकत नाहीत. एनीबडी ऑफ वन ऑफ द टू कॅन स्पेअर सम टाइम. जर तुम्हाला खरं स्क्रीन टाइम कमी करा असेल तर यू हॅव टू स्पेअर सम टाइम फॉर युअर किड्स. न्यूक्लिअर फॅमिली, स्पेशली न्यूक्लिअर फॅमिलीज मध्ये जिथे आजी आजोबा आहेत तिथे तर प्रश्न येत नाही. आजी आजोबा कॅन स्पेअर टाइम. दॅट इज व्हेरी गुड थिंग फॉर बोथ ऑफ देम, फॉर ग्रँड पॅरेंट्स ॲज वेल ॲज किड्स. त्यांना एक दुसरे मित्र मिळतात and they can enjoy with each other. हो ते तर आहे. प्रियंका, you have any more questions? No questions. No. So I think we are done. And yes, and I am very happy because ophthalmologist कडून म्हणजे स्पेशली तेजसने ऐकलेलं आहे आणि आमचे खूप डाऊट्स होते या स्क्रीन रिलेटेड. आणि सो आय एम रिअली हॅपी, आमचे बरेचसे डाऊट्स क्लिअर झाले आहेत. आणि प्रियंकाचं पण मी कौतुक करते की व्हॉलेंटरी ती आली आणि तिच्या एज ग्रुपची रिलेटेड जे क्वेश्चन्स होते ते तिने विचारले. अँड आय रिअली अप्रिशिएट. अँड नाउ I have 2-3 questions. Question, please. Hello. एक दोन गोष्टी मला ऍडिशन सांगायच्या होत्या. की स्पेक्टॅकल आपण जे वापरतो जर नंबरचा असेल किंवा नसेलही तर अँटी ग्लेअर कोटिंगचा ARC कोटिंग म्हणतात ते जर वापरलं तर फार चांगलं. ज्यांचं स्क्रीन टाइम जास्त आहे त्यांच्या स्क्रीनवर जर अँटी ग्लेअर कोटिंग नसेल तर. दुसरं ब्ल्यू ब्लॉकिंग म्हणून पण एक लेअर मिळतो, लेन्सेस मिळतात, ते वापरलेलं कधी हितावं आहे. म्हणजे हे लोक स्क्रीनवर जास्त वेळ राहतात त्यांच्यासाठी हे सर्व आवश्यक गोष्ट झाली आहे. आणि थर्ड गोष्ट म्हणजे तुमचं डिसिप्लिन असणं आवश्यक आहे. आपल्या स्वतःमध्ये आणि मुलांमध्ये डिसिप्लिन असणं आवश्यक आहे. त्याच्याशिवाय हे जे नवीन नवीन गोष्टी येत आहेत त्याचा वापर आपण कदाचित कमी करू शकणार नाही त्याच्याशिवाय. तर आपल्याला स्वतःला डिसिप्लिन व्हावं लागेल
आणि मुलांना पण डिसिप्लिन करावं लागेल. काही पेरेंट्सचं असं म्हणणं असतं की मैं मोबाईल उसको देने ही नहीं वाला हूँ, मोबाईल में उसका टीव्ही हमने कनेक्शन बंद कर दिया है. तर मला वाटतं अशी स्टेज येऊ नये, याच्यासाठी त्यांच्यासोबत बसून आपल्याला टाइम टेबल बनवून त्यांना किती वेळ वापरायला पाहिजे, त्याचे फायदे काय, तोटे काय, हे सर्व त्यांच्यासोबत बसून चर्चा करायला पाहिजे असं मला वाटतं. Yes, true. एक दोन तीन प्रश्न आहेत जे चॅट बॉक्स मध्ये आलेले आहेत. पहिले म्हणजे एनी स्पेशल फूड टू बी इन्क्लुडेड ॲज अ डाएट फॉर आईज. कोणते ऑलरेडी बोललोय आपण. ऑलरेडी राजू सर बोलले. ऑलरेडी बोललोय आपण. गाजर, हा बोला बोला. आपल्या रोजच्या जेवणामध्ये जे कॅरेट्स आहेत, गाजर आहे, त्यामध्ये व्हिटॅमिन एचं प्रमाण जास्त असतं. पुन्हा बीटरूट आहेत, ग्रीन व्हेजिटेबल्स आहेत, आणि जर नॉनव्हेज खात असाल तर एग्ज आहे, फिश आहे, याच्यामध्ये व्हिटॅमिन एचं प्रमाण भरपूर असतं आणि आपण ते ऍम्पल प्रमाणात घेतलं पाहिजे. ओके. आता इंडस्ट्रियल हजार्डचा एक विषय, जितकं कलरफुल फ्रूट राहील तेवढे त्यात व्हिटॅमिन जास्त असतात. सो बेटर वे की तुमच्या दररोजच्या थाळीमध्ये यू शुड हॅव डिफरंट कलर्स ऑफ फ्रुट्स ऑर व्हेजिटेबल्स, की त्यामुळे तुम्हाला विविध विटामिन्स तुम्हाला मिळणार आहेत त्यामध्ये, अँड दॅट इज गोइंग टू हेल्प युअर ओव्हरऑल हेल्थ. okay. IT employees had to deal with their laptop nowadays. So what about how to deal with that particular with IT, especially IT people? लॅपटॉप डील म्हणजे IT लोकांचं तर पूर्ण आयुष्य म्हणजे 8-10 घंटे. आता मी बोललो ना, डिस्कस केलं की जर 8-9 तास तुमचं काम असेल तर तुम्ही त्याला रोखू शकत नाही. पण मी सर्वांना हेच सांगतो की जर फार अति महत्वाचे काम आहे ते तुम्ही आज करा, कमी महत्वाचे कामं तुम्ही उद्या परवावर टाकू शकता. एक दुसरी गोष्ट, जे आपण आतापर्यंत डिस्कस केलं, डू अँड डोंट्स, स्क्रीन कसं असलं पाहिजे, डिस्टन्स किती असलं पाहिजे, पोस्चर कसं असलं पाहिजे, तुम्ही 20-20-20चा रूल फॉलो करा, मध्ये मध्ये ऑफ स्क्रीन व्हा, ड्रॉप्स टाका, लुब्रिकंट ड्रॉप्स टाका. हे जर प्रिकॉशन जे सांगितलेले आहेत ते जर पाळून ते 8 तास जरी काम करत असतील तर मला वाटतं काही प्रॉब्लेम नाही. घरी जाऊन पुन्हा त्यांनी स्क्रीन किंवा मोबाईलचा वापर मग कमीत कमी करावा. शेवटचा मला वाटतं वन मोर तुम्ही थिंग जे एक्सरसाइज डॉक्टर मुंदडा, माझं असं म्हणणं आहे की जे आयटी प्रोफेशन मध्ये बोललं जात आहे की आय थिंक की दे शुड डू अल्टरनेटली, म्हणजे स्क्रीन हाफ एन आवर अँड सम फिजिकल वर्क जो काही बाकी काय असेल, कुठे कोणाशी डिस्कस करायला असेल तर दॅट दे कॅन डू आफ्टर हाफ एन आवर फॉर अनदर 15-20 मिनिट्स अँड अगेन दे कॅन कम बॅक टू देअर वर्क. त्यामुळे काय होईल, त्यांचा जो स्ट्रेन आहे, जो याच्यामध्ये सगळ्यात प्रॉब्लेम असतो कंटिन्यूअस बसण्याचा. तुम्ही किती 9 आवर्स बसतात तो इश्यू येत नाहीये, बट ऍट अ स्ट्रेच 9 आवर्स बसणे मीन्स ऍट अ स्ट्रेच 3 आवर्स बसणे आणि विथ ब्रेक्स 9 आवर्स बसणे जर मोर ऑर लेस सेम. तर माझा सजेशन असं राहील की यू शुड डू अल्टरनेटली युअर स्क्रीन वर्क अँड फिजिकल वर्क. आणि मला वाटतं डॉक्टर तुम्ही जिथे स्ट्रेचेस सांगितले मध्ये की ते पण आय थिंक वी शुड फार ट्राय, आवश्यक आहे. द पीपल हु आर मोर ऑन स्क्रीन दे शुड ट्राय. तर ते पण खूप चांगलं सजेशन होतं डेफिनेटली. एक मेडिकल रिलेटेड उत्साह टिकून राहतो. तुमच्या पायांना जे सर्क्युलेशन आहे ते पण महत्वाचं आहे, आणि डोळ्याचं, ब्रेनचं याचं वर्क खूप होतं आपलं, त्यामुळे फटिगेबिलिटी लवकर येते. म्हणून तुम्हाला थोडे स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस केले, आणि जसं त्यांनी राजू सरांनी सांगितलं की मध्ये मध्ये तुम्ही दुसरं काम जर केलं तर यू कॅन रिलॅक्स युअर सेल्फ. एक मेडिकल रिलेटेड प्रश्न आहे. आय डोंट नो वेदर इट हॅज बीन आन्सर्ड बिकॉज मे बी लाईक दे मे जॉईन लेट. हाऊ टू डील विथ ड्राय आय सिंड्रोम? सो ड्राय आय सिंड्रोम म्हणजे ते आपण जे आता कॉम्प्युटर विजन सिंड्रोम डिस्कस केलं त्याचा तो एक प्रकार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही स्क्रीनवर सारखं जर स्क्रीनवर बघत असाल तर तुमच्या डोळ्याला ड्रायनेस येतो. तो रिलेटिव्ह ड्रायनेस असतो, तो खरा तुमचा आजार नाही आहे. पण ज्या लोकांना बॉर्डरलाईन ड्रायनेस आहे किंवा त्यांना ड्रायनेस ऑलरेडी आहे, हा प्रॉब्लेमच आहे त्यांना, तो त्याच्यामुळे एनहान्स होतो, जास्त होतो, इट गेट कॉम्प्लिकेटेड. तर अशा केसमध्ये तुम्हाला ब्लिंकिंग रेट वाढवावं लागेल, ऑफ स्क्रीनचं ते रूल आहे तो फॉलो करावा लागेल, आणि लुब्रिकेटिंग ड्रॉप डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्हाला लुब्रिकेटिंग ड्रॉप्स हे टाकले पाहिजे, जेणेकरून ड्रायनेस कमी होईल. all questions are cleared from my side. Vaishali, Priyanka, Yes. if you have proceed. Yes, and Priyanka already told that. You are also done, Priyanka? Yes. Yes. So we are done. So now I will
hand over to the lady behind the man, Sharvari Bodhankar. So she will conclude the session. Sharvari, over to you. Yes, thank you so much, Vaishali and Priyanka. It's my pleasure to have been asked for propose a vote of thanks for this session. On behalf of Bodhankar Consultancy Services team and the special guests as an audience like Mr. Rajesh Agrawal, Mr. Mudassir, Shivaji Lankar, and more of us, every one of us. A very hearty vote of thanks from every one of here. Most to the most known eye care specialist, Dr. Rajiv Mundara and Dr. Santosh Agrawal, for sharing your findings and analysis with perfect scientific logic and with all the do's and don'ts and preferred options for various eye care sessions. Thank you so much, Rajiv sir and Santosh. At the end, I'd like to add one thing. काळजी घ्या, काळजी करू नका. ओके, तुम्ही काळजी घ्या. कोरोनामुळे खूप जास्त काळजी करतात की काय होईल, नथिंग विल हॅपन, इट्स लाईक एनी अदर फ्लू. फक्त यस, इट्स व्हेरी कॉन्टेजियस ऍज कम्पेअर्ड टू अदर फ्लूज. तर यू शुड टेक केअर ऑफ युअर सेल्फ, बट डोंट वरी. माझ्याकडे म्हणणं आहे. फक्त मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग ठेवा आणि सॅनिटायझर किंवा हँडवॉशचा वापर करा. आणि एक शेवटी तुम्ही चान्स नाही दिला मला. बोधनकर कन्सल्टन्सी बद्दल मला बोलणं फार माय प्लेजर. दे आर व्हेरी कोऑपरेटिव्ह पीपल. आणि त्यांनी आमचं जे कॉन्फरन्स आहे औरंगाबादमध्ये जे झालं होतं, महाराष्ट्र ऑप्थॅल्मिक सोसायटीचं कॉन्फरन्स, ते त्यांनी एकदम फॅब्युलस केलं, खूप छान केलं. आणि त्यांचं इव्हेंट मॅनेजमेंट हे ऍट पार असतं, खूप छान असतं. दे आर व्हेरी कोऑपरेटिव्ह पीपल, व्हेरी जेन्युइन पीपल. Thank you very much. All the members of Bodhankar events, everybody is professional enough and highly professional, and everybody does best. त्यामुळे they are optimistic सगळे लोक. म्हणजे कोणते काम सांगणार असं म्हणणार नाही की नाही आमच्याकडे होणार नाही काम म्हणून. Any time being what you call it, organizing secretary of our Moscow 18, I had a chance to work with Bodhankar events, and I had a very good experience. It was the best experience. Thank you, sir. Thank you very much. Thank you so much. Thank you. अजून एक गोष्ट मी ऍड करू इच्छिते इथे की पुढच्या वेबिनारच्या बद्दल पण मी एक छोटी माहिती देईन आहे की पुढच्या सॅटर्डेला जसं 27 जूनला आपण अजून एक असंच वेबिनार घेतो आहे. ते आहे आयुर्वेद तज्ञ डॉक्टर लोणीकर यांच्या बरोबर, आणि त्याचा विषय असेल कोरोना आणि आयुर्वेद, कशा पद्धतीने आपण यांची सांगड घालून आपण आपली काळजी घेऊ शकतो. आणि त्याच्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी 28 तारखेला 28 जूनला आपण मानसोपचार तज्ञ डॉक्टर विनय चपळगावकर यांच्याशी आपण बोलणार आहोत. आणि त्यांचा विषय असेल मानसिक आरोग्य आजारांविषयी शंका निरसन आणि तुमचे प्रश्न आणि त्यांचे शंका निरसन अशासारखं. तर परत एकदा मनापासून धन्यवाद. आणि ह्या सगळ्या दिलेल्या माहितीवरून आम्ही स्वतःची काळजी खूप छान पद्धतीने घेऊ शकू आणि नक्कीच आपण कोरोना सारख्या आजारातून आपण बाहेर पडून परत एक नवीन जग, चांगलं आणि स्वास्थ्य असं जग आपण तयार करतो आहोत. हेही तितकंच खरं आहे. थँक्यू सो मच. परत एकदा ओव्हर टू यू वैशाली. Before moving further, I would like to ask one final question. कोरोना डोळ्यातून घुसतो का? Yes, definitely. Yes, very much true. डोळ्यामध्ये कंजंक्टिव्हायटिस होऊ शकतं त्याच्यामुळे. आजच टाइम्स ऑफ इंडियामध्ये मोठा आर्टिकल आहे त्याबद्दल की पिंक आईज आर कॉमन कॉज ऑफ कोरोना. दिस इज वन ऑफ द सिम्पटम ऑफ कोरोना. Thank you all the participants who have registered generously, and I would like to request Tejas now to play a beautiful song to conclude this session. Once again, thank you, Dr. Mundara. Thank you, Agar. Yes, thank you very much. Thank you all. Thank you all. Thank you all for listening. Meticulously. Thank you. Tejas, please start music.
Great. Thank you very much. And this song was dedicated This to is Dr. one Frederick. way. It's one way to get off the screen Yes. to enjoy your hobbies. Yes. Yes. Thank you, doctor. Thank you so much. Thank you. Thank you, Bodhankar. Thank you, Rahul. Thank you for Thank you your all Bodhankar event team. Bodhankar family Thank you so much, sir. Thank you. management team. Thank you very much. Thank you, sir. Thank you. Thank you. Sure. Take care. Okay. Thank you. Please Thank you. give your Thank you. Okay, see you, sir. all Bye. listeners. Please give your feedback to Bodhankar team. Yes, sir. We are sending them a link for feedback, and definitely we Okay. will share that with you. Chalo. Okay, take care. Thank you very much. काळजी घ्या. Take care. चला.